गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण आणि राजकारण गेलं पाहिजे, यासाठी पक्ष संघटन मजबूत करावं असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी केलं। ते पंढरपूर येथे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व फ्रंटल सेल व कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत बोलत होते। या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे, महाराष्ट्र युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे, सरचिटणीस श्रीकांत शिंदे, जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे, तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, शहराध्यक्ष दिगंबर सुडके व राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विकसनशील महाराष्ट्राचा विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून संघटनेचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं। सोलापूर जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा असून आजही सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबत आहे। त्यामुळे आपल्या सर्वांच्या सोबतीनं सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देणार असल्याचं सांगितलं। यावेळी पंढरपूर तालुका बार असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी विकास भोसले, उपाध्यक्ष संजय व्यवहारे, सचिव शरद पवार यांची निवड झाल्याबद्दल व बोहाळी गावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल काळे गटाच्या वैशाली संतोष शिंदे यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजीबापू साळुंखे, प्रतिभा देवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, व्हाईस चेअरमन हरिभाऊ मुजुमले, सीताराम साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे, योगेश जाधव, पंढरपूर शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, सहकार शिरोमणी साखर कारखाना, प्रतिभा देवी नागरी सहकारी पतसंस्था, यशवंतराव चव्हाण पतसंस्था, सर्व आजीबाजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक यांनी मानले। जास्त वेळ बोललं जातं उठून बोललं की, म्हणून बसून बोलायचं मला काय, बसूनच बोलायचं नाही, कारण मला सगळ्यांचं परत ऐकायचंय। जरा आहे का नाही आहे कस काय उडून जाता मोबाईल वगैरे ठेवा। मुद्दा काय चालला होता? आपण संघटनेवर बोलतोय, इथं आता कोणावर टीका टिप्पणी पक्ष, बरोबर आहे। राहुल गांधी काल काय बोलले, बिहारच्या निवडणुकीत काय होणार आहे, निवडणूक आयोगाचं काय चाललंय, काही संबंध नाही। ह्या तालुक्यामध्ये एक फक्त तुम्हाला सांगतो, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा आणि मोहोळ या मतदारसंघाचा सर्वसामान्य माणसाचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे। ह्याच्यात काय दुमत आहे का? सर्वसामान्य मतदारांचा DNA राष्ट्रवादीचा आहे। भले एखादा आमदार भाजपचा आला असेल, एखादा अजून कुठला आला असेल, मला माहिती, थोडंसं त्या पक्षाचे पदाधिकारी असतील, असू शकतात, परंतु ह्या मतदारसंघातल्या मतदारांची नैसर्गिक मानसिकता जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बद्दलची आहे। आणि अजितदादांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काम करणारा नेता म्हणून प्रचंड क्रेज आहे, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून क्रेज आहे, विकास कामांच्या करता सातत्यानं पाठपुरावा करणारा, स्वतः आधी करून दाखवणारा आणि महाराष्ट्राचं एक उत्तुंग असं व्हिजन असलेला असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे।
या पक्षाच्या करता काम करणारा जो कार्यकर्ता आहे हा ध्येयानं प्रेरित असला पाहिजे. त्यानं आपल्या पक्षाच्या सोबत, तोही सत्ताधारी पक्ष आहे, त्यामुळं कामं करून घेण्याच्या करता अधिक सोयीस्कर असलेला पक्ष. विरोधी पक्षात राहून सुद्धा काम करता येतं, नाही असं नाही, परंतु त्याला काम करताना त्याला आंदोलनं करण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग राहत नाही त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी. परंतु आपण एक पत्र देऊन सुद्धा आपला प्रश्न मार्गी लावू शकतो. दर मंगळवारी अजितदादा पार्टी कार्यालयात मुंबईला राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता किंवा भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाच्या हातातला कागद घेऊन तो प्रश्न सोडवण्याच्या करता उपलब्ध असतात. पक्षाचे 9 मंत्री आहेत, ते 9चे 9 मंत्री त्यांच्या विभाग असेल किंवा अजून कुठले प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता दररोज जनता दरबार आपल्या पार्टी कार्यालयामध्ये वेळापत्रकानुसार ठरलेला असतो. त्यामुळं एक साधं निवेदन घेऊन जर तुम्ही मुंबईला गेला तर तुमची कामं मार्गी लावू शकता. त्या ठिकाणी मंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर कुणाच्या पत्राला जास्त महत्व दिलं जातं, सामान्य माणसाच्या पत्राला महत्व दिलं जातंच, परंतु संघटनेचा कार्यकर्ता आला तर त्याच्याबद्दल एक विशेष आपुलकी आहे. ज्याच्या लेटर हेडवर घड्याळ छापलेला आहे, ज्याच्यावर राष्ट्रवादी लिहिलेला आहे, ज्याच्यावर अजितदादाचा फोटो आहे, ज्याच्यावर तटकरे साहेबांचा फोटो आहे, साहजिकच त्याबद्दल एक आपुलकी आपला कार्यकर्ता, आपल्या पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता, आपल्या पक्ष संघटनेचं कुठंतरी खेड्यापाड्यात जाऊन काम करणारा हा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलेलं काम तातडीनं मार्गी लावलं पाहिजे, ही नैसर्गिक भावना आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची असते आणि त्याच्यामुळे त्या पदाला महत्व. तर काय पद घेऊन नुसतंच लेटर छापूनच बसलेले आहेत काय काय. त्यामुळं जे बसलेले आहेत त्यांनी समजावून घ्यायचं की आता त्यांनी बसूनच राहायचं आहे, त्यांना संधी नाही. ते चेअरमन साहेबांच्या समोर सांगतोय. त्याचं कारण असं आहे की त्यांना उद्या त्याला मोठी संधी मिळायची असेल तर खालचा फौजफाटा काम करणारा असला पाहिजे. बरोबर आहे. खालचा फौजफाटा जर काम करणारा नसेल, उद्या ह्याला झेडपी सदस्य व्हायचं असेल, बरोबर आहे, कल्याणला आमदार व्हायचं असेल किंवा अजून इतर कोण असतील त्यांना कोणाला नगरसेवक व्हायचं असेल, मागं जर सगळे पाठ्या टाकणारी गँग असेल तर एकटा काय करेल? काय श्रीकांत? आणि त्याच्यामुळं हे सगळं दुरुस्त करायचंय आपल्याला. आपल्याकडं सहकाराचं जाळं मोठं आहे आणि सहकाराच्या निमित्तानं, कारखान्यांच्या निमित्तानं, अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या निमित्तानं आपल्याकडं ज्या पद्धतीची यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध असतं तसं मनुष्यबळ हे इतर संघटनेच्या किंवा इतर पक्षाच्या लोकांकडे तेवढं नसतं. त्यामुळे ती आपली जमेची बाजू आहे. बोनस आहे आपल्याला. पक्षाकडून कुठलाही पगार न मिळता, फंड न मिळता ही सगळी यंत्रणा पार्टीसाठी फुकट वापरायला मिळते ना. आता तुम्ही आहे म्हणून सगळं तामझाम होत आहे ना, नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्याचं अवघडच आहे का. गरीब कार्यकर्ते किंवा गरीब म्हणण्यापेक्षा ज्याच्याकडे यंत्रणा नाही त्यांनी काय करायचं. आणि तरी करता येतं, नाही असं नाही, फक्त तुमची तशा पद्धतीची इच्छाशक्ती असली पाहिजे. माझ्याकडे बघितलं तर माझ्याकडे तर काहीच नाही. कारखाना नाही, बँक नाही, पतसंस्था नाही, शाळा नाही, शिक्षण संस्था नाही, सोसायटी नाही, मार्केट नाहीये. आहे सगळ्यात टॉप महाराष्ट्रात ती वस्तुस्थिती आहे. पण म्हणून मी सांगितलं कधी कधी काय होतं की मग आपण तेवढ्यावरच विसंबून राहतो आणि मग पक्ष संघटनेचं महत्व कमी होतं. त्या सगळ्या यंत्रणेच्या सोबत पक्ष संघटनेची इथं तरी तुम्हाला समजा कारखाना असेल तर त्या माणसांना पगार द्यायला लागते आणि लय पळायला लागला आपल्या मागे तर तिथं काम नसला करत तरी पगार द्यायला लागते. बरोबर आहे का नाही. पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्याला पगाराची व्यवस्था नाही, तरीही तो वेगानं पळतो, तरीही तो बोलवलं की येतो, तरीही तो आपले बॅनर लावतो, तरी तो आपली जेवणाची व्यवस्था करतो, तरी रस्त्यावर थांबतो आणि तुमच्या स्वागतासाठी वाट बघत बसतो, तरी तो स्वतःच्या पैशाला फटाकडे आणतो, तुमच्यासाठी उडवतो. आपण त्याला कधीच विचारत नाही की तुझ्या ह्या फटाकड्याचे पैसे कोण दिले, हे हाराचा खर्च कोणी केला, ही शालीचा खर्च कुठून आला, खर्च येतो का नाही त्याला. मग एखादा कार्यकर्ता काहीतरी काम घेऊन आला की आपण म्हणतो काहीतरी दुकानदारी चालू आहे इथे, म्हणतो का नाही. दुकानदारी नाही, कोणाचं तर काम असेल काय. त्यामुळं त्या प्रत्येक कामामध्ये
कुठला तरी संशय न घेता माझं तर स्पष्ट मत आहे, कार्यकर्त्यांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे आणि ते सक्षम करण्याच्या करता आमच्या सरकारने त्याला ताकदच दिली पाहिजे. म्हणजे काम फक्त कुणाला लुबाडणारं नसावं, कुणाला फसवणारं नसावं, कुणाचं शोषण करणारं नसावं. त्यांनी जे काम सांगितलंय, विकास कामं तर करतोच आपण, पण आपल्याला माहित आहे विकास कामांना निधीची अनेक मर्यादा आहेत. पण बाकीचे हजार कामात प्रशासनात सरकारमध्ये असताना आम्हाला करता येतात. फूड अँड ड्रग्ज सारखं डिपार्टमेंट आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये भेसळ आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे मोठमोठ्या डेऱ्या सगळ्या. ते कालच माझ्याकडे ते गोदरेज कंपनीचं तक्रार घेऊन आला होता. त्या गोदरेजवाल्यांनी एका गावातल्या एका डॉकवरच्या 3 दिवसाचं बिल 1 लाख रुपयाचं साधारण 75-80 हजार रुपयाचं बिल दिलं नव्हतं. का दिलं नव्हतं? तर त्या डॉकवाल्यांना त्यांना दूध घालायला बंद केलं. त्याचं जे सामान साहित्य आहे गोदरेजवाल्यांचं, गोदरेज नाही, गोदरेज होतं रे, ते पत्राला आपल्याला. त्यांनी काय केलं की सामान पहिले जमा करा. आता त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलंय, त्याचे चेक घेतले, त्याला फोन करून सांगितलं. एक प्रेस कॉन्फरन्स गेलं, सोलापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकाला गोदरेजला दूध घालायचं नाही म्हणून अपील करेल. का तर हे भेसळ करतात. उद्या त्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणी द्यायला लागू शकतं आणि हे लोकांची बिलं थकवतात, शेतकऱ्यांचे पैसे देत नाही, त्यांना दूध घालू नका. काय परिणाम होईल म्हणलं तुमच्या सगळ्याच्या? त्याच्या एमडीलाच बोलो, रेड्डी म्हणून होत आहे, हैदराबादची काहीतरी कंपनी, गोदरेज नाही नाव त्याचं, माझ्या माहितीप्रमाणे वेगळे नाही, पण नाही गोदरेज नाही विनाकारण माझं रेकॉर्डिंग होत असेल तर ते एखाद्याचं नाव बदनाम नको आहे. कंपनीचं नाव काय असेल जास्त तर त्याने ताबडतोब नाही, अडचण पण नाही, त्यांनी ताबडतोब मला सांगितलं की उद्याच्या उद्या त्यांचे पैसे देत. तर तुमच्या ह्या पदाचा, प्रतिष्ठेचा ताकदीनं तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही नीट राहिलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तुमचा फोन उचलला पाहिजे. त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आणि तुमच्या पदाबद्दल एक आदरयुक्त दरारा असला पाहिजे. त्या पदाची किंमत कमी होते. कुणी फुटकळ माणसं पदावर बसली जाऊन की काय वेळेला कधी कधी त्या पदाची किंमत कमी होते. पुन्हा चांगला माणूस त्या पदावरून बसला तरी त्याला किंमत देत नाही कोण. म्हणून मी उदाहरण देत असतो अभिषेकला सारखं. रणजितसिंह मोहिते पाटील युवकचे जिल्हाध्यक्ष होते, संजय मामा शिंदे युवकचे जिल्हाध्यक्ष पद होते. त्यामुळं ह्याला या पदांना त्या पदाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे माझ्यासमोर त्यावेळेला फार चॅलेंज होतं जेव्हा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो तेव्हा. मी सोलापूर जिल्ह्यातला, साक्षात म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचा त्यावेळेला काय दबदबा होता आणि ते उपमुख्यमंत्री होते स्वतः आणि त्या काळात ते राज्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या बरोबर आमची तुलना होणार होती. आणि मग त्या कसोटीला उतरण्याच्या करता तुम्हाला त्या ठिकाणी दुपटी चौपटीनं काम करावं लागतं. माझ्याकडे स्वतःच्या गाडीमध्ये भरायला डिझेलचे सुद्धा त्या काळामध्ये पैसे नसायचे. म्हणजे कार्यकर्ते सांगतात ना आमच्याकडे अशी अडचण आहे तशी अडचण आहे. मग म्हणलं तो फाटका असला तरी ज्याच्याकडे धमक आहे नाही तर कुठून ना कुठून मार्ग काढतोच. वर्गणी काढायचं कोण आपण? राज्याचा कार्यक्रम द्यायचा असेल, एखादा पुस्तक छापायचं असेल, वर्गणी काढायचं, त्यातनं आम्ही छापायचो. रथयात्रा काढली होती त्यावेळेला ह्या पंढरपूरमधनं मोहळला गेलो की मोहळचे लोक डिझेल भरून द्यायचे. पण तुम्ही गेला तर भरतील ना, डिझेलच नाही मग कसं जाऊ म्हणल्यानंतर कसं होणार आहे? आणि त्याच्याकरता म्हणून या पक्षाच्या कामाच्या करता झोकून देणारे कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी पदावर वेगवेगळ्या नेमायचे आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे अजितदादांनी ज्या अर्थी मला जिल्हाध्यक्ष करायचा निर्णय घेतलाय त्यावेळेला त्यांना माहित आहे की खामक्या हे काम करू शकतो. त्यांनी माझं काम महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून बघितलेलं आहे, मुख्य प्रवक्ता म्हणून बघितलेला आहे. मी कोणाला अंगावर घ्यायला शिंगावर घ्यायला माझी बाप मागं पुढे बघत नाही. भल्या घेतलेलं आहे अंगावर. ते कधी कधी चेअरमन त्यावेळेला ते त्याचा किस्सा खासगीत सांगेल. पण परवा ते पिंपरी चिंचवडमध्ये मला फोन आला आपल्या वरिष्ठ नेत्यांचा. तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यामध्ये त्या अजितदादाबद्दल असं बोललाय महेश लांडगे. आता महेश लांडगे माझं इतकं खास दोस्त, इतकं मैत्री माझी त्यांची, ते आमदार व्हायच्या आधीपासूनची मैत्री. एकदम असा पैलवान माणूस आहे, दिलदार, असा चांगला माणूस. भानगड अशी झाली की ते दादाबद्दल चुकीचं बोलले. दादाबद्दल बोलले होते का विलास लांडेबद्दल बोलले होते, जरा कन्फ्युजन होतं पण बोलले. त्याच्या बातम्या दादांच्या संदर्भात आल्या.
मला सांगितलं तिथं जाऊन तुम्ही त्याचा समाचार घ्या. माझ्या पद्धतीने मी माझ्या भाषेत घेतला. आता घेतला की ते बिघडलंच नाही, एकदा संबंधच बिघडून जातात. परंतु पक्षासाठी हे संबंध बिघडवण्याची तयारी ठेवली. मध्यंतरी ते तानाजी सावंत मंत्री, मी त्यावेळेला अशी भूमिका घेतली की सरकारमधून बाहेर पडा असला ऐकायचं असेल तर. त्यांनी सांगितलं आम्हाला वखारी येते म्हणून यांच्या शेजारी बसल्यावर हा ऐकून घ्यायचं कारण नाही. अशा पद्धतीनं मग त्यांनी फोन केला माझ्या मोठ्या भावाला, त्यांची त्याचे चांगले संबंध. काय म्हणे माझ्याबद्दल असं बोलले तसं बोलले, ते रुसून बसले, म्हणजे चिडले माझ्यावर. बिघडलंच गणित परत. आता असे अनेक गणित माझ्या संदर्भात बिघडले असल्यामुळे माझे हितचिंतकही नाही. परंतु त्याची पर्वा न करता मुद्दा आहे की माझ्या नेत्याशी माझी प्रामाणिक निष्ठा आणि त्याच्या संदर्भानं मी करत असलेलं काम आणि स्वतःच्या मताबद्दल आग्रह ठेवून त्या दिशेनं तेवढ्याच ताकदीनं वाटचाल करण्याच्या मध्ये मागं पुढे नाही पाहिजे. आज नेत्याने ताकद दिली म्हणून उमेश पाटील इथं उभा आहे. ती जाणीव सतत ठेवली पाहिजे. पदवीधरचं तिकीट माझं आपल्या सगळ्यांनी मिळून जाऊन कापलं. पवार साहेबांचा फोन आला, म्हणजे तुझं ठरलं होतं तिकीट द्यायचं पदवीधरचं, परंतु अडचण अशी झाली की तुमच्या जिल्ह्यातनं विरोध केलेला आहे. पण माझ्याकडे रिपोर्ट असा आहे की यांनी विरोध करूनही काही उपयोग होणार नाही, तू निवडून येणार आहे असा माझ्याकडे पोलीस रिपोर्ट. 68 पोलीस स्टेशनपैकी 57 पोलीस स्टेशनचा रिपोर्ट असा आहे की तू निवडून येतोय. पण मागच्या वेळेला ते लाड म्हणून जे उभे होते त्यांनी बंडखोरी केली आणि म्हणून आपली सीट पडली. आणि ते अरुण लाड जे आहेत यांना सातत्यानं आपल्याला घरी थांबवावं लागलं, कारण तिथं आपली आघाडी असायची आणि स्वतंत्र क्रमांकाला उमेदवारी द्यायला लागायची. आणि ते क्रांती काय सांगितलं मला, हा म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिक घरातलं कुटुंब आहे आपल्या सोबत राहिलेलं आहे. आता माझी विनंती आहे की तू थांबलं पाहिजे. अजित दादांनी फोन बंद करून ठेवलेला आहे, त्यामुळे ते संपर्कात येत नाहीयेत. आता म्हणूनच मी तुला फोन लावलाय. उद्या अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. मी त्यांना एकच सांगितलं की साहेब तुम्ही मला फोन करावा आणि एवढ्या वेळ माझ्याशी बोलावं, मला त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सांगावं एवढा मी मोठा नाही, माझी तेवढी लायकी नाही. या ठिकाणी मी कुठलाही प्रस्थापिताचा मुलगा नाही, कुठल्याही मला मोठी पार्श्वभूमी नाही. एक सामान्य शेतकऱ्याच्या घरातला, ज्याचा घरामध्ये कधी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोण नाही, त्या माणसाला तुम्ही राज्याचा प्रवक्ता केलं, महाराष्ट्राचा युवकाचा अध्यक्ष केलं, आज पदवीधरची उमेदवारी ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की माझं नाव पहिल्या नंबरला त्या ठिकाणी रिपोर्टमधून येत आहे. हे स्थान जे मला मिळालं ते केवळ तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे मिळालं. त्यामुळं तुम्ही सांगताय 2 मिनिटात माझा उमेदवारी माघारी आहे आणि ते त्या ठिकाणी माझा क्लेम सोडून दिला आणि तेवढं ताकदीनं पुन्हा अरुण लाडांचं पण काम केलं. आता तेव्हाच मागच्या वेळेला हे 40,000 आले, मी अजून 70-80,000 आलो असतो. बरोबर ना, 75 वर्षाचा माणूस फरक पडतो का नाही काहीतरी. पण ठीक आहे ना, पार्टीसाठी कधी कधी आपल्याला माघार घ्यावी लागते आणि कधी कधी निर्णयही घ्यावा लागतो. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याची कधी कधी परिस्थिती निर्माण. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना माझ्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे चांगली संधी, एवढं लक्षात. माझं धोरणच आहे की सर्वसामान्यांच्या घरामध्ये सत्ताकरण आणि राजकारण केलं पाहिजे. तेच प्रस्थापित चेहरे बाजूला करून नवीन धमक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये सत्ताकरण गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करते. मी अगदी स्पष्ट भूमिका घेतो आणि रोखोक असते. त्याच्यामध्ये या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी वर्गाचा विचार आपल्याला करायचा का नाही केला. आज त्या सगळ्या शेतकऱ्यांची बँक पूर्णपणे डबकाईला आली. ती आली फायद्यात आज आली त्या प्रशासक नेमल्यानंतर. प्रशासक नेमल्यानंतर ती बँक फायद्यामध्ये आली. पुन्हा आता काही ठराविक लोकांची पुन्हा पोरं संचालक म्हणून येतील आणि पुन्हा ती बँक मातीत घालतील. कुणाची बँक आहे? शेतकऱ्याची बँक आहे. 1 लाख रुपयाचं कर्ज द्यायचं असेल तर त्याला 50 वेळा हेलपाटा मारायला लागतात. आणि 100-200 कोटीची कर्ज जी आहे बिना तारण हडप करून ती बुडवलेली आहे. काय तोंड दाखवणार आपण लोकांना? आम्ही म्हणायचं आमचे नेते त्यांनी शेतकऱ्याला बुडवले, तरी ते आमच्या मागे या, तरी आमच्या पक्षाच्या मागे या. आहे तोंड आपल्याला बोलायला? नाही मग त्याला वाईट वाटेल ना मी बोललो तर. वाटलं तर वाटलं गेलं काट्या. जे आहे ते आहे ते आहे ना. आपण
गोरगरीब लोकांच्या करता हे सगळा प्रपंच आहे का आमच्या स्वतःच्या प्रपंचाकरता हा प्रपंच? आणि त्याच्याकरता म्हणून पदं बिदा येतील जातील, काय फरक पडत नाही. मागचं वर्ष बिनपदातच होतो मी. दादांचे मुख्य प्रवक्ता म्हणून मला कोण माहिती कुठल्या कारणामुळे बसवलं तो. इथं खाली काय गडबड करू नये म्हणून फिरून खाली आलो परत. पवार साहेबांनी एकदा सांगितलं होतं, ही खुर्ची अशी तशी सोडत नाही, ती खिचूनच द्यावं लागतं म्हणलं ते का नाही. महाबळेश्वर काय कशी पक्क त्यांना ठेवलं. परंतु तुमच्यामध्ये तुमच्या मनगटात तेवढी धमाक पाहिजे, बरोबर आहे का? आता उगाच ताकद नसताना वडा घ्यायचा, स्वतःच हात मोडून घ्यायचा, तेवढा आत्मविश्वास होत पाहिजे. हा, जेवढा माणूस अंगावर येईल तेवढ्या ताकदीनं त्याच्या अंगावर जाण्याची तुमची पण त्यामध्ये तुमच्यात पण ते गट्स पाहिजे. माझा कार्यकर्ता जो आहे सोलापूर जिल्ह्यातला अजितदादाचा कार्यकर्ता हा तेवढा ताकदीचा धडाकेबाज असला पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणून हे आपल्याला फळी तयार करायचे. मगाशी समाधानने सांगितलं तसं युवकांची एक ताकदीची फळी आपल्याला जिल्ह्यात निर्माण करावं लागणार. महिलांची फळी तयार करावं लागणार आहे. युवती संघटनेला आता अध्यक्ष दिले ऋतुजा ना, तुम्हाला सांगितलंय काय काम करा. आता लिगलचे आपण बार काउन्सिलचे अध्यक्ष झालेले आहेत भोसले. काम करायला एवढं प्रचंड आहे. जर आपण तुम्ही आता लिगल सेलला आम्हाला एखादा राष्ट्रवादी विचाराचा द्या, तुम्ही आता बार काउन्सिलचे झाले तर तुम्ही आमचे पक्षाचे पण होऊ शकता लिगल विभागाचे अध्यक्ष. बघा विचारा चेक करा, किंवा दुसरा कोणतरी द्या आम्हाला चांगला का. जर या तालुक्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये चालणाऱ्या आणि इथल्या तुमच्या सेशन कोर्टात आणि खालच्या ज्युनियर कोर्टामध्ये गोरगरिबाच्या चालणाऱ्या केसेस करता जर आमच्या लिगल सेलनी फुकट सेवा विधी सेवा उपलब्ध करून दिली तर किती मोठं काम होईल. तहसीलदारच्या समोर कमीत कमी 500 ते 1000 केसेस नुसत्या रस्त्याच्या केसेस चाललेल्या आहेत, आरटीचे अपील चाललेले आहेत, मोजणीच्या केसेस चाललेल्या आहेत. चालल्यात का नाही? आज तो शेतकरी दिवस घालवून त्या तहसील कार्यालयात येतो, पुढची तारीख घेऊन जातो आणि जाताना वकिलाला पुन्हा 2000 रुपये देऊन जातो. दिवस बुडला, पगार बुडला, त्याचा स्वतःचा रोजगार बुडला आणि शिवाय पैसे देऊन गेला. याच्याकरता मला आपल्या पक्षाचा विधी सेवा, मोफत विधी सेवा, राष्ट्रवादी मोफत विधी सेवा केंद्र पक्षात असलं पाहिजे. सुंडके साहेब शहर लय मोठा आहे, ते बीबीसीच्या नादात नका लागू, लय मोठा आहे ते. नाही तसं नाही. 1.25 लाख लोकांना रोजगार दिलाय तो. मी हनुमंतराव गायकवाड माझे फार चांगले मित्र आहेत, परवाच भेटलो मी. इतका साधा माणूस आहे, 25,000 कोटीच्या वर टर्नओव्हर आहे, काही साधं काम नाही. देशाच्या पंतप्रधानांच्या घरामध्ये जे कामगार काम करतात ते बीबीजीचे आहेत, राष्ट्रपतीच्या घरी काम करतात ते बीबीजी आहेत. जगातल्या अनेक एअरपोर्टवर तिथं काम करणारे जे कामगार आहेत, हाऊसकीपिंग सर्व्हिस देणारे 42 लाख लोक मेली असती, परंतु त्यांचा जीव वाचला 108 नंबरच्या त्या अँब्युलन्समुळे. 42 लाख लोक मेली असती तर त्या एवढ्या वेळात जर त्यांना अँब्युलन्स नसती मिळाली नाही, इमर्जन्सी त्या गाडीतलं जे काय असतं ती सर्व्हिस नसते, किंवा काय म्हणतात त्याला व्हेंटिलेटर वगैरे नसतं. त्यामुळे ही समाजाकरताची उपयोगाची असलेली माणसं आहेत. ठीक आहे, काहीतरी 19-20 खालच्या लोकांकडनं होतं, परंतु पक्ष संघटनेच्या लोकांनी कुठं आपलं फोकस करायचा त्याला सुद्धा एक तारतम्याने विचार करून ते केलं पाहिजे. उदाहरण जसं मी आता युवती संघटनेचं सांगितलं, महिला संघटनेच्या करता तुम्हाला एक स्पष्ट कार्यक्रम आहे की तुम्ही पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजे. तिथल्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या समस्या जाणून घेण्याच्या करता तालुक्याचा दौरा केलाय का संवाद कधी या लोकांच्या बरोबर? शाळेमध्ये शिक्षिका असतात, तिला जाऊन भेटा. कॉलेजमध्ये मुली असतात, त्यांना जाऊन भेटा, विचारा तुम्हाला काय अडचणी आहेत का, त्यांच्याशी संवाद करा. हजारो अडचणी आहेत. वाड्या वस्त्यावरनं मुलींना त्या ठिकाणी आपल्याला बिना सायकलचा चालत जावं लागतं. काही ठिकाणी कॉलेज आहेत, त्या कॉलेजच्या चौकामध्ये काही टोळकी बसलेल्या असतात, त्या येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुलींना छेडछाड करणं एवढंच त्यांचं काम असतं. कोण विचारणार त्या मुलींना? आमच्या अध्यक्षांनी जाऊन त्या मुलींच्या बरोबर व्यक्तिगत संवाद साधला पाहिजे. काय अडचण असेल तर सांग.
पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. या पद्धतीनं या चौकामध्ये टोळका जमतं त्याच्या संदर्भात तातडीनं कारवाई करा. महिला अध्यक्षांनी पत्र दिलं पाहिजे, युवती अध्यक्षांनी पत्र दिलं पाहिजे. आणि याच्या संदर्भात ज्यावेळेला बातम्या येतील त्यावेळेला त्या युवती संघटनेच्या किंवा महिला संघटनेच्या अध्यक्षाचा काहीतरी वट चालतो पोलीस स्टेशनला. जर एखाद्या प्रकरणामध्ये, एखाद्या डॉरी केसमध्ये, घरामध्ये एखाद्या सासू सासऱ्याला छळ करतो म्हणून एखाद्या महिलेची जर तक्रार दाखल केली जात नसेल तर ती तक्रार घेऊन का दाखल केली जात नाही म्हणून आमच्या इथं असते बसलेल्या जेवढ्या महिला 5-50 महिला पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसल्या पाहिजे. वेळ प्रसंगी तिथं दंगा केला पाहिजे. एखाद्या बाईचा तुम्ही असा प्रश्न मार्गी लावून द्या, सगळ्या तालुक्यातल्या महिला तुमच्याकडे यायला सुरुवात होतील. हे काम जोपर्यंत होत नाही ना, हे जोपर्यंत समाजाकरता तुम्ही पक्ष संघटनेचा उपयोग करत नाही, आणि काय नाही बघा, मला दिसतंय ना पक्ष पदक येतात आणि नुसतं फक्त पुढच्यावर सन्मानाचा माझा फोटो टाकला नाही आणि माझा इकडे टाकला. एक चालतं ती कोण महिला म्हणली माझा फोटो, मी अमुक अमुक आहे माझा फोटो का टाकला. अरे तो जिल्ह्याचं पद घेतोय ना, जिल्ह्याच्या कुठल्या तालुक्यात गेली, कुठल्या बैठकांना, कुठल्या मिटिंगा घेतल्या, दुसरे काय फोटो टाकायला अजिबात फोटो टाकायचे नाही. जे मिटिंगला येत नाही का जिल्ह्याच्या आणि जिल्ह्यात उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, असली जिल्हा म्हणून पद आहेत का नाही. अभिषेक तुमच्याही मिटिंगला युवती जिल्ह्याची पदं ज्यांनी घेतलेत त्यांना निरीक्षक म्हणून एक तालुका द्या आणि त्या तालुक्यात त्यांना तिथं फिरायला लावा. तिथं नुसतं जिल्ह्याचं पद घ्यायचं, ग्रामपंचायतीचं रोज उठून तिथं त्याच्या गावातच जर पडलेला असेल तर उपयोग काय त्याचा. ठीक आहे, अशी पदं पण द्यावी लागतात. काही जणांचा सन्मान वाढवण्याच्या करता, काहीला प्रतिष्ठा वाढवण्याकरता, कधी कधी त्याला तालुकाध्यक्ष करता येत नाही, जिल्ह्याचं पद देता येत नाही, त्याला अकोमोडेट करण्याकरता अशी पदं द्यावी लागतात. आणि त्याच्याकरता पण ते पद घेणाऱ्यांनी काहीतरी योगदान पार्टीसाठी दिलं पाहिजे, थोडा तरी वेळ पक्षासाठी दिला पाहिजे. आणि ही आढावा बैठक ही ह्या पद्धतीचं काम करण्याच्या पद्धतीमध्ये 180-360 डिग्रीमध्ये बदल, पारंपरिक पद्धतीनं काम करण्याची सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे फाटा देऊन आपल्याला आपल्यासोबतचा पक्ष आहे परंतु भारतीय जनता पार्टीची केडर बेस काम करण्याची, संघटनात्मक काम करण्याची पद्धत शिकण्यासारखी. बसूच देत नाही. विचारा कधी समानंदा अवतडेंना कधी गाठ पडलं, बसूच देत नाही. दिवसात एक तरी त्यांची ती व्हिडिओ कॉन्फरन्स असतेच, खाताना पिताना कधीतरी ती मोबाईल लावून बसावंच लागते त्यांना. ऑनलाईन मिटिंग चालू असतात सारख्या, काय ना काय जबाबदारी सांगितली असते आणि त्यांचा एकही विंग शांत बसू देत नाही. ते रश्मी आमची ती ह्याला आहे प्रदेशवर आहे भाजपमध्ये, कधी पश्चिम बंगालमध्ये पाठवतात, कधी काश्मीरमध्ये पाठवतात, कधी अजून कुठं पाठवतात, वेगवेगळ्या राज्यात. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तिला तिकडच्या कुठल्या तरी राज्यात पाठवतात, काहीतरी जबाबदारी देऊन जावं लागतं. हे आपल्याकडे कधी येणार असलं वर्क कल्चर, पार्टीचं वर्क कल्चर, वर्कही नाही कल्चरही नाही. आपल्याकडे मोठी मोठी ताकदीची माणसं आहेत, ग्रामपंचायती ताब्यात आहेत, अनेक वर्षानुवर्ष अनेक झेडपी गटच्या गट ताब्यात आहे, हलू देत नाहीत, दुसऱ्याला कुसुरी देत नाहीत. त्यामुळे ते लोकांच्या उपयोगाचे आहेत का आहेत, त्याशिवाय का लोक निवडून देतात, त्याशिवाय का त्या भागात ताब्यात राहतो, त्याशिवाय त्याला माणसं गोळा होतात. ते 100% काम करत असतात. फक्त त्याला एक संघटनात्मक आणि संरचनात्मक व्यवस्था त्याच्या अंतर्गत काम करण्याची सवय नसते आणि ती सवय आपल्याला लावायची. ती एकदम लागणार नाही, टप्प्याटप्प्यानं लावायला लागेल आणि ती टप्प्याटप्प्यानं लावण्याच्या करता आपण ती सिस्टम आपण तयार करणार आहोत. इथं गटाचं राजकारण पण चालतं, म्हणजे पार्टी पक्ष म्हणून त्या पार्टीच्या बरोबर लॉयल्टी असा वर्ग आपल्याकडे कमी तयार होतो आणि अमुक नेत्याबरोबरची लॉयल्टी असा एक वर्ग तयार. त्यात काय चूक आहे असं बी नाही, कारण तो नेता काम करत असतो आपोआप त्याच्या, कारण फार काय सगळं मुंबई दिल्लीला कोण जाणारी नसतात, त्यामुळे त्याच्याशी जोडले जातात. नेता पार्टीशी लॉयल असतो, पण अचानक कधी कधी काय होतं, नेता रुसला बिसला खाली पाक मोकळच करून जातो, कोणच येत नाही. त्यामुळे पार्टीचं केडर पण तेवढंच महत्वाचं. हे थोडंसं समांतर पद्धतीने चाललं, एकदमच उलटा घेर टाकून चालणार नाही. आणि मोठी मोठी माणसं आहेत, ताकदीची माणसं आहेत, त्यांची गरज आहे, ते म्हणतील उद्या त्याला गरज होती तेव्हा आम्ही चालत होतो आणि आता काय व्हायला असं होईल. त्यामुळे आपल्याला थोडंसं कडक धोरण,
थोडंसं सामंजस्याचं धोरण, थोडंसं सबुरीचं धोरण, थोडंसं काही जणांच्या सूचनांप्रमाणे काही आपल्याला वाटतं त्या पद्धतीनं असा काहीतरी ताळमेळ आपल्याला घालावा. आणि त्याच्याकरता म्हणून सांगितलं संघटना बरखास्त केली आहे याचा अर्थ कुणाला त्यातनं सगळ्याला काढून टाकले असं नव्हे. जिल्हाध्यक्ष ज्या वेळेला नवीन नेमला जातो पक्षाच्या घटनेनुसार जुनी बरखास्तच असते, फक्त मी ते सांगितलं. आणि त्यामुळं आताचे अध्यक्ष, आताची कार्यकारिणी ह्या सगळ्यांना संधी आहे. फक्त तुमचं कामात कुठं कचुराई असली नाही पाहिजे. 21 तारखेला आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा लागलेला आहे आणि तो दौरा आपल्याला महाराष्ट्रात त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा केला आहे. त्यामुळे पुढच्या सगळ्या राहिलेल्या महाराष्ट्रातल्या दौऱ्यापेक्षा आपला दौरा हा भव्य दिव्य झाला पाहिजे असा माझं त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि आपल्या सगळ्याची त्याला मदत लागली. तुमच्या इकडे कारखाना आहे, चेअरमन साहेब आहेत, त्यामुळे अडचण काही नाही. इथं जेवढी लोक आल्यात म्हणल्यानंतर ह्यांनी प्रत्येकाने 10 माणसं आली तर लोक किती होती. त्यामुळे आता इथं असलेल्या सगळ्यांची नावं रजिस्टरला घेतलीत का? इथं सगळे बघा मागणं आलेली वगैरे बरोबर आहे. आता इथं असलेल्यापैकी पक्षाचं पद किती लोकांकडे हात वर करावं? कमी आहेत. तसं मिटिंगला येणाऱ्यांना पद द्यायला पाहिजे. आता ज्यांची मगाशी दिलेल्या याद्यात मध्ये नावं आहेत पण इथं आले नाहीत, आता ते हात वर करू शकत नाही घरात बसून. त्यामुळे इथं शूटिंग झालेलं आहे ते आपण लक्षात ठेवूया की यादीत नाव आहे पण हजर नाही. त्याचं खरंच कारण काय अडचणी असेल हनुमंतांना सांगितलं तसं नाना कुठे गेले सांगितलं फोन करून काहीतरी कुठे गेले तुम्ही. हा तर सोळीचं तर ते होतं कधी कधी. मी पक्षाच्या बैठकीच्या बाबतीमध्ये एवढा शिस्तबद्ध असायचो. एकदा माझ्या फॅमिली सोबत चेअरमन साहेब मी सिंगापूरला गेलो. मुलं बाळा सगळी होती, माझी फॅमिलीच गेलो आणि अचानक एक निरोप आला. मी त्यावेळेला मुख्य प्रवक्ता होतो आणि निरोप आला की अशी बैठक परदेश कार्यालयामध्ये बोलवली म्हणून आणि गर्जे साहेबांचा फोन आला. त्यांना काय माहिती मी कुठं आहे काय, मला सांगता यायला असतं मी परदेशात. आणि एक दिवस फक्त राहिला होता मला, शेवटचा दिवस म्हणजे विमानाने यायचाच दिवस राहिला होता. तर एक दिवस आधी मला अलीकडचं विमानात तिकीट काढलं आणि मुंबईला. त्या तागात मी पार्टीत पण कधी बोललो नाही, पण मी सांगायचं कारण यासाठी हे आहे की ज्यावेळेला पक्षाची बैठक असते त्यावेळेला अगदीच पूर्ण घरातले कुटुंबातलं बाबा लग्न आहे, लेकराचंच लग्न आहे, मुलीचंच लग्न आहे असलं तर टाळा. चुलत भावाचं घरातलं काय कोण मयत झालं असेल काय झालं असेल तर ठीक आहे, परंतु पक्षाच्या बैठकीला पक्षाचं पद घेतलेला पदाधिकारी गैरहजर राहिला की त्याचं पद गेलं म्हणून समजायचं, दुसरा चान्स सुद्धा नाही. ज्याला नुसतं बैठकीलाच हजर राहता येत नाही ते काम काय करायचं? चुकीचं आहे काय? कारण खरंच त्याचं जुनाई नसेल त्याला ते नक्की संधी राहील. कारण आपल्याला थोडी शिस्त पण आपल्याला पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये आणावी लागणार आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा आम्ही नेते मंडळी आम्हाला शिस्तबद्ध राहायला गेला. आता यायला 2 तास उशीर झाला, आता आम्हाला दुरुस्त करावं लागलं. म्हणले तुम्ही लवकर आला असता तर ऑलरेडी 12 वाजले ना यायला, अजून जरा लवकर उठायला काय होतं. कधी कधी 4 वाजेपर्यंत याला माहिती आहे बरं जास्त कधी पहाटे 4 वाजल्या तरी माणसं आमच्याकडे संपतच नाही. बरी फॅमिली नसल्यामुळे सगळी येतच राहतात केवळ पण उशीर आणि त्यामुळे उठायला उशीर होतो. पण तरी ते आता आपल्याला माझ्या तालुक्यापुरतं काम करत होतो तेव्हा ते ठीक होतं. आता जिल्ह्याची जबाबदारी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायला लागेल. आम्हालाही स्वतःला शिस्त त्या ठिकाणी पाळावी लागेल. एकंदरीत पंढरपूरमध्ये अतिशय चांगली संधी आहे, चांगलं वातावरण आहे. जिल्हा परिषदमध्ये आपल्याला 8 का 11 जिल्हे आहेत ना आपल्याला तालुक्यात. आता 11 कसं होतं नाही, उलट पहिलीच संख्या ठेवली त्यांनी 8च राहणार हो. त्याच्यात पण बघा ते प्रभाग रचनेत काहीतरी घोळ घालतील बरं का, बघावं लागेल. कारण 2 दिवसात 3 दिवसात ते होणार आहे. आता इथलं गावाची रचना मला तेवढी माहित नाही, कारण कुठलं गाव कुठं असलं पाहिजे नियमात केलंय का नाही केलंय. शक्यतो
22ला जी केलं ना डिक्लेअर 17 तेच बहुतेक होईल, कारण ते नियमाप्रमाणेच केलेलं आहे ना. त्याच्यात काही लोक अपिलात जाऊन दुरुस्त झालेलं आहे, पण पुन्हा अजून काय त्यात वेगळंच कायदा शेवटी रेफरन्स दिले जातील ना. ते पूर्वीच्या विभागीय आयुक्तांना पूर्वीच्या कलेक्टरनं घेतलेला निर्णय तो चुकीचा होता का मग? असं होणार नाही ना. तर तसंच राहील शक्यता आहे. त्यात थोडंफार बदल झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शनही घेता येतं, पण लवकरच ते होणार आहे. आपल्याला त्याच्याकरता जिल्हा परिषदच्या म्हणून आणि नगरपालिकेच्या करता आपल्याला बैठका घ्याव्या लागणार आहेत. शहर अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं लाखभर मतदार असेल ना सर, 80,000 जवळपास लाखांना. त्यामुळे एका शहराचा अध्यक्षाला फार महत्व आहे त्या ठिकाणी. आणि शहरामध्ये आपल्याला आमूलाग्र त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागणार. कोणी त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, कोणी त्यामध्ये हस्तक्षेप करायला लागणार. मी निर्णय जे घेणार आहे ते अतिशय विचारपूर्वक घेऊ. शहर दुरुस्तच करावं लागेल. आणि नगरपालिकेमध्ये कारण आता ते कॅरिडॉर वगैरे येणार आहे, फार मोठी आपल्याला एक काम करून दाखवण्याची संधी आहे पंढरपूरमध्ये. आणि त्याच्यामुळं पंढरपूर शहर नगरपालिकेकरता आपल्याला सर्व समाजातल्या लोकांचं प्रतिनिधित्व आपल्यासोबत घेण्याच्या करता चांगली ताकदीची माणसं आपल्या सोबत येणार असतील तर त्यांना घेऊन आपल्याला त्यांच्याकडे जबाबदारी देऊन शहरामध्ये आपल्याला काम करावं लागणार. त्यामुळं आणि त्याच्यातून लक्षात येईल तर उद्याच्याला आपल्याला टेबलवर तरी कोणतरी बसवेल चर्चा करायला वित्तीय आघाडी करताना. म्हणजे ताकदच नसेल कोण तुम्हाला विचारणार आहे? जावा म्हणतील तुम्हाला एकट्याने लढायचं, लढा तिकडे मारा म्हणतील का नाही? आणि ते डायलॉगचं त्यांच्याबरोबर कुणाच्याबरोबर करायचं असेल महायुतीमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही तेवढे दखलपात्र असला तर तुमच्यावर डायलॉग करतील. त्यामुळं तशी परिस्थिती निर्माण करायची असतील तर तशी ताकदीची माणसं आपल्या बाजूने असली पाहिजे. आणि ते आपल्याला त्या ठिकाणी काही बाबतीत करावं लागणार आहे. तुम्हाला आता या ठिकाणी उपस्थित असलेला कुठलंही वादग्रस्त बोलणार नसाल तर बोलायची संधी आहे. वादग्रस्त म्हणजे काय? इथं उभं राहायचं काहीतरी आरोप करायचे पेपरला बातमी आणायची असल्यासाठी जर उभारला तर त्याने आत्ताच ठरवायचं की अजिबात नाही. त्याला बोलायचं काय सांगायचं असेल तर कागदावर लिहायचं आणि गुपचूप आमच्यापेक्षा आणलं. कुणावर तर अलिगेशन